आज पुण्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या काही प्रमुख निवडक कार्यकर्त्यांची एक बैठक आज ठेवण्यात आली होती आणि त्या बैठकीमध्ये मेन विषय होता तो बाबासाहेब आंबेडकरांनी 19-20 मार्च 1927ला महाडमधल्या 14 तळ्याचा सत्याग्रह केला होता. त्याला 99 वर्षे पूर्ण होऊन 100व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांना 14 तळ्याचा सत्याग्रह यासाठी करावा लागला होता की बाबासाहेब आणि त्यांचा समाज हिंदू असून सुद्धा त्यांना गावाच्या पाणवठ्यावर पाणी पिण्याची संधी नव्हती. पण ही हक्काची लढाई होती. आम्हाला सुद्धा आमचा हक्क मिळाला पाहिजे, आम्हाला सुद्धा आमचा अधिकार मिळाला पाहिजे, आमचा अपमान होता कामा नये. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला होता. बाबासाहेब आंबेडकर 19 आणि 20 मार्च 27ला त्या ठिकाणी गेल्यानंतर तुफान दगडफेक झाली होती. पण गेल्या 25-30 वर्षामध्ये मी सातत्यानं त्या ठिकाणी जातो. माझ्या अंगावर कुणी दगड मारलेला नाही. मी 14 तळ्याच्या पाण्याला स्पर्श करण्यासाठी त्या ठिकाणी जातो. पण महाडमधले ब्राह्मण असतील, कुणबी असतील, मराठा असतील, सर्व समाजाचे लोक त्या ठिकाणी आमचं स्वागत करण्यासाठी येतात. निमित्ताने वर्षभर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने वेगवेगळे कार्यक्रम काय घ्यायचे या संबंधामध्ये चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांकडून सूचना आल्या. आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाची सूचना आली की प्रत्येक डिव्हिजनमध्ये एक सामाजिक समता परिषद आयोजित करायची. आणि या परिषदा ज्या आहेत त्या मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती आणि कोकण असे जे डिव्हिजन आहे त्या डिव्हिजनमध्ये एक परिषद ठेवायची. त्यानंतर 14 तळे सत्याग्रह शताब्दी निमित्त राज्यभर एक समता परिवर्तन यात्रा अशा पद्धतीची यात्रा माझ्या उपस्थितीमध्ये आणि माझ्या सर्व स्टेट कमिटीच्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये काढण्याचं ठरवलेलं आहे. आणि 14 ऑक्टोबर हा बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केल्याचा दिवस आहे. या दिवसाचं महत्त्व लक्षामध्ये ठेवून 14 ऑक्टोबरला सातारा हे जे ठिकाण आहे तर त्या ठिकाणी भीमाईचं जे स्मारक आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या मातोश्री आहे त्या मातोश्री भीमाबाई आंबेडकर, तर त्यांचं स्मारकसुद्धा त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून तिथून 14 ऑक्टोबर या दिवशी एक समता परिवर्तन यात्रा काढण्याचं नक्की करण्यात आलेलं आहे. आणि त्याचा 10 नोव्हेंबरला पुण्यामध्ये भव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी त्याचा समारोप करण्याचं ठरवलेलं आहे. त्यानंतर 15 ऑक्टोबरला आम्ही कोल्हापूर या ठिकाणी या 14 तळे सत्याग्रह शताब्दीच्या निमित्ताने एक बौद्ध धम्म परिषद जी आहे ती आयोजित केलेली आहे. आणि ती परिषदसुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. तर अशा पद्धतीनं आजच्या या बैठकीमध्ये हा कार्यक्रम ठरवण्यात आलेला आहे. त्यानंतर हे ठरवण्यात आलेलं आहे की एक विचारवंतांचं एक साहित्य संमेलन जे आहे ते साहित्य संमेलन घ्यायचं. आणि या 100 वर्षामध्ये किती प्रगती झालेली आहे, अजूनही आपल्याला काय त्यामध्ये बदल करणं आवश्यक आहे, समाजाला अजून पुढे घेऊन जाण्यासाठी किंवा दलित सवर्णांमध्ये ऐक्य निर्माण करण्यासाठी काय काय आपल्याला करणं आवश्यक आहे, तर या सगळ्या बाबींचा विचार करण्यासाठी एक साहित्य संमेलनसुद्धा एक ठेवण्याचं हे ठरवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर एक महिलांची परिषद जी आहे, महिला समता परिषद अशा पद्धतीची एक परिषद घेण्याचं ठरवलेलं आहे. त्यानंतर शाहिरांच्या स्पर्धा घेण्याचंही नक्की करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर क्रीडा स्पर्धा ज्या आहे त्याच्यामध्ये क्रिकेट आहे,
फुटबॉल आहे, व्हॉलीबॉल आहे, कबड्डी आहे, कुस्ती आहे, अजूनही काही जे इतर जे गेम्स आहे तर ते त्यासाठी सुद्धा हा हे ठरवलेलं आहे. आणि त्याचा बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जसं आता जर कुस्ती असेल तर जशी महाराष्ट्र केसरी आहे अशा पद्धतीची बाबासाहेब आंबेडकर जे काय म्हणतो बाबासाहेबांच्या नावाने हे सगळे अवॉर्ड आपल्याला देण्यात नक्की करण्यात आलेलं आहे. पुण्यामध्ये ही रॅली घेण्याचंही कारण हे आहे, या शताब्दीचा कार्यक्रम तर आहेच आहे, पण महात्मा ज्योतिबा फुलेंची स्मृती शताब्दी जी आहे, द्वितीय शताब्दी त्यांची जन्मशताब्दी ना द्वितीय जन्मशताब्दी आहे, ती सुद्धा यावर्षीपासून आहे. त्यामुळे पुण्यामध्ये त्याचं औचित्य साधून महात्मा फुलेंनी सुद्धा दलितांना न्याय मिळण्यासाठी त्या काळामध्ये 200 वर्षाच्या अगोदर त्यांनी दलितांना आपला पाण्यात खुला केलेला होता. दलितांच्यासाठी शाळा उघडण्यात आलेली होती, महिलांसाठी शाळा उघडण्यात आलेली होती. तर असे जे महत्त्वाचे कामं त्या काळामध्ये त्यांनी केलेली होती. तर म्हणून आम्ही याचा समारोप पुण्यामध्ये ठरवलेला आहे. त्या ठिकाणी मला ते तिसऱ्यांदा राज्यसभेवर जाण्याची संधी मिळालेली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या इतिहासामध्ये कदाचित 6 वेळेला संसदेमध्ये राहण्याचा मला संधी मिळालेली आहे. 3 वेळेला लोकसभेमध्ये, 3 वेळेला राज्यसभेमध्ये अशी संधी आपल्याला मिळालेली आहे. आणि त्याचा उपयोग मी देशभर बाबासाहेबांची मुवमेंट वाढवण्यासाठी, RPI वाढवण्यासाठी आणि देशाचा विकासाचा जो नरेंद्र मोदींचा अजेंडा आहे तो अजेंडा देशाच्या अनेक राज्यांमध्ये घेऊन जाण्यासाठी मी माझा 6 वर्षाचा कार्यकालमध्ये मी प्रयत्न करणार आहे. सध्या 5 राज्यांमध्ये ज्या निवडणुका आहे त्या 5 राज्याच्या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पक्षाने असा निर्णय घेतला आमच्या ऑल इंडियाच्या कमिटीने की वेस्ट बेंगॉलमध्ये एकही जागा लढायची नाही, कारण त्या ठिकाणी ममता दिदींची जी काही कार्यपद्धती आहे ही हुकुमशाही पद्धत आहे आणि लोकशाहीला घातक असणारी ही त्यांची भूमिका आहे. आणि त्या ठिकाणी गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे या वेळेला ममता दिदींना सत्तेवरून हटवणं हे आमचं अत्यंत महत्त्वाचं असं काम आहे, कारण त्या ठिकाणच्या लोकांचं संरक्षण करणं हे नितांत आवश्यक आहे. आणि आमच्या सरकारने जरी ममता दिदींचं सरकार त्या ठिकाणी असलं तरीसुद्धा त्या ठिकाणी अनेक योजनांसाठी भारत सरकारने पैसे दिलेले आहेत. आणि त्या ठिकाणी या वेळेला नक्की BJPचं NDAचं सरकार येईल असा मला विश्वास आहे. तर काल मी आसाममध्ये होतो आणि त्या ठिकाणी सुद्धा आम्ही 4 ठिकाणी इलेक्शन लढतो आहोत. बाकीच्या 122 ठिकाणी आम्ही आमचा पाठिंबा BJPला असल्याचं पत्र आम्ही त्यांना दिलेलं आहे. तामिळनाडूमध्ये आमच्या पक्षाच्या वतीनं 40 लोकांना उमेदवारी देण्याचं आम्ही नक्की केलेलं आहे आणि 40 लोकांना AB फॉर्म दिलेले आहे. तामिळनाडूमधली परिस्थिती अशी आहे की या वेळेला NDAचं सरकार त्या येईल असा मला विश्वास आहे. पण बाकीच्या जागांवर आम्ही NDAच्या उमेदवारांचा समर्थन आमचा पक्ष करणार आहे. पांडेचेरीमध्ये मी जाऊन आलो आणि त्या ठिकाणी NR काँग्रेस आणि BJPचं अलायन्स आहे. त्या ठिकाणी NR काँग्रेसचे अध्यक्ष रंगास्वामी तिथले मुख्यमंत्री आहेत आणि BJPचे डेप्युटी मुख्यमंत्री त्या ठिकाणी आहेत. तर त्या ठिकाणी सुद्धा सगळ्या जागांवर त्या 30 जागा आहे, त्या सर्व जागांवर आम्ही BJPला पाठिंबा दिलेला आहे. आणि केरळामध्ये आम्ही 1 जागा लढतो आहोत आणि केरळामध्ये बाकीच्या सर्व जागांवर आमचा त्या ठिकाणी BJP आणि NDAला पाठिंबा आहे. तर अशी सध्याची परिस्थिती आहे. मला संधी आता मिळालेली आहे आणि माझा 6 वर्षाचा कार्यकाल, माझा जो गोरगरीब समाज आहे आणि दलित सवर्णांना जोडण्याचं काम, बाबासाहेबांचं मिशन पूर्ण करण्याचं काम या कालखंडामध्ये करण्याचा मी प्रयत्न करणार आहे.